वेलकम बॅक गाईज टू दिस चॅनल। तर आम्ही आता जात आहोत यात्रेमध्ये। माझ्यासोबत तुम्ही पण चला, मी मला घेऊन जाते आहे। मस्त आमच्या इथं उरूस भरतो, त्याला नथुमियाची जी यात्रा असते त्याला इथं उरूस म्हणतात। आणि ती नोव्हेंबरच्या एंडिंगला आणि डिसेंबरचा फर्स्ट वीक हे 15 दिवसपर्यंत इथे यात्रा भरते। तर येस, आम्ही ठरवलं मला जायचं होतं, तर वी ऑल कझिन्स वेंट फॉर उरूस। तर आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा। मस्त खूप क्राऊड होता आणि मस्त सगळ्या ठिकाणी आम्ही बसलो, खूप एन्जॉय केला आम्ही। आणि आम्ही 2 दिवस गेलो गाईज, कारण की एक दिवस आमचं कंप्लीट नाही झालं आहे, बिकॉज वी वेंट फॉर लिटल बिट लेट। तो येस, चलो लेट्स एन्जॉय टुगेदर। तर आम्हाला या जुगजुग गाडीत बसायचं होतं। तर यास आम्ही ठरवलं की पहिल्या ह्याच्यात बसायचं, तर आम्ही बसलो। नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी पाडण्याला बसलो होतो। तर येस, चला तुम्ही पण माझ्यासोबत। आता आपण कोणत्या सेशनला उतरणार आहोत माहीत नाही, तर लेट्स गो। ॲज आय वॉन्ट टू टेल यू की जी यात्रा उरूस जे भरत असते आमच्या इथं, तर ते एक प्रतीक आहे, एक समानतेचं। म्हणजे लाईक की इथं प्रत्येक धर्माचे लोक असतातच, राईट। मग ते कोणतेही धर्माचे असतात, तर इथं ते सगळेजण एकत्र येऊन मस्त उरूसाचा इथं आनंद घेतात आणि एन्जॉय करतात। तर ही खूप चांगली गोष्ट आहे आमच्या शहरासाठी। आम्हाला प्रत्येक ह्याच्यात बसायला आवडतं, तर आम्ही प्रत्येक ठिकाणी बसलो। आणि येस, इथं आम्हाला आमचे जिकडे आम्ही राहत होतो तिकडचे जे आमचे नेबर्स आहेत, साक्षी ओम, ते आम्हाला तिथं मिळालं यात्रेमध्ये। सो वी टिक द फोटो अँड येस, ऑफकोर्स जे लहान मुलांचं जे हॉर्स होतं तिथं आम्हाला बसायचं होतं, पण आम्ही मोठे आहोत म्हणून बसू नाही शकले। तर ते टोरामध्ये बसल्यानंतर बापरे, आमच्या तेजस्विनीला जी बहिणी आहे आमची, तिला पूर्ण म्हणजे दाबूनच गेले होते बिचारे। Like this necklace, so we purchased this. And yes, इथे 100 रुपयामध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तू तिथं प्रिंट करून देत होतं। आणि आमचं आकाशचं दुकान आहे, तर याच त्याच्यानंतर पाणीपुरीचं दुकान आणि पावभाजी सगळ्याच गोष्टी तिथं अवेलेबल होत्या। तर याच गाई अशा प्रकारे आमचा पहिला दिवस झाला। आणि देन वी वॉन्ट टू कमाईन अगेन, सो आम्ही परत आलो। आणि हे आमच्या यात्रेचं हे इकडे सगळे क्रॉकरीज अँड एव्हरीथिंग यू कॅन परचेस देअर, सगळ्याच गोष्टी मिळतात रा। तर हे आमच्या साक्षीच्या मैत्रिणी हॉस्टेलमधून अशा प्रकारे या बुक्कड लोकांनी मस्त रात्री 11 वाजेला फालुदा मस्त खाल्ला त्यांनी। यात बसल्यावर तर बाकीचे तारेच उडाले होते राव, इतके वरती जात होतो आणि जेव्हा खाली बापड्या असं वाटत इतके पडूच। तर येस, अशा प्रकारे आमचे घाबरट लोक पुढे बसले होते आणि मागे जास्तच हे डॉन लोक होते। आम्ही जो लहान होतो हे भाऊल्यांचे जे आहेत ना उडी मारायचे, असं लहान मुलांना खूप एन्जॉय केला आहे। तर रात्रीत मस्त डोरेमॉन पण गाईज आलेला होता, बघू शकतात तुम्ही। मस्त
आणि देन मग आम्ही कमळच्या पाण्यात बसायचं होतं. आणि बघू शकतात गाईस तुम्ही इतकी लाईन होती त्याच्यात म्हणजे विचारायचं काम नाही. तर यस, अशा प्रकारे आमचा नंबर लागल्यानंतर आम्ही मस्त पाण्यात बसलो आणि इट वॉज गुड एक्सपिरियन्स. सगळ्याच्यात एक्सपिरियन्स करून घेतला, बसवून घेतला, एन्जॉय केला. जस्ट लिव्ह युअर मोमेंट. कमळच्या पाण्यामध्ये बसल्यानंतर पूर्ण रणगावचा व्ह्यूच दिसत होता आणि पूर्ण यात्राच दिसत होती की ती कुठपर्यंत काय आहे. तर यस, त्याचा पण आम्ही नजराचा आनंद घेतला आणि काय बसलो जाव त्यामध्ये. I like to tease her, so I don't miss any chance to tease her. निकिता लहान मुलीला हे बुद्धीचे बाण म्हणतात ते त्याला खायचं होतं. तर जास्त त्यांनी घेतलं. त्यानंतर काय मग ते घेतल्यावरच ते घरी जायचं म्हणत होतं. तर मग त्यांच्यामुळे आम्हाला ते घ्यावंच लागलं. तर अशा प्रकारे आम्ही मस्त उरकाचा आनंद घेत मस्त घरी गेलो. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. So please subscribe my channel, like, share. Thank you so much. Take care till then. Bye bye. Take care.